खरोखरच्या कासवाच्या कवचाची ढाल पहिल्यांदाच आयुष्यात बघितली. सांगलीत नेमिनाथ नगरमध्ये कल्पद्रुम मैदानात 2024चा महासंस्कृती महोत्सव चालू झालाय. आज शिरल्या पहिल्यांदाच तुम्हाला पहिल्या स्टॉलवर मतदार जागृती मोहिमेचा स्टॉल दिसेल. तिथंच तुम्ही स्वतःच्या अधिकार आणि कर्तव्य समजून घेऊन त्यांच्याबरोबर एक सेल्फी पण काढू शकता. आणि ज्यांनी अजून पण मतदार यादीमध्ये नाव नोंदणी केलेली नाही त्यांनी इथे नोंदणी करा. एवढी महत्त्वाची माहिती सांगून मी इकडे तिकडे बघायला लागलो तेवढ्यात मला शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन दिसलं. ती बघून मी आणि बायड्या लय खुश झालो. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रांचं भरगच्च भांडार मांडून ठेवलं. त्याचीच माहिती घ्यायसाठी मी शस्त्र अभ्यासक अतुल मुळगे यांना भेटलो आणि न वेळ घालवता माहिती घ्यायला चालू केली. तर ही जांभुराक तोफ आहे ज्याचा उपयोग अहमद शाह अब्दालीनं पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांच्या विरोधात केलता. तसंच इथं तोफगोळ्यांचं वेगवेगळे प्रकार पण तुम्हाला बघायला मिळतील. तेवढ्यात माझी नजर एका युनिक हत्याराकडे गेली. ती म्हणजे खरोखरच्या कासवाच्या कवचाची ढाल जी की आपण फक्त पुस्तकात आणि टीव्हीतच बघितली होती. ती तुम्हाला इथं बघायला मिळेल. शस्त्रांचा साठा बघता बघता आपलं फॅन पण तिथं आलं होतं. त्यांना खुश करून बाकीची वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं बघण्याचा कार्यक्रम मी चालू ठेवला आणि माझ्या नजरेनं तलवारींवर फोकस करायचं चालू ठेवलं. तर आपल्या महाराजांनी वापरलेल्या तसंच त्या काळात वेगवेगळ्या प्रांतात वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारींचा भरगच्च साठा इथं मांडलेला आहे. तर त्याची सगळी माहिती डिटेलमध्ये तुम्हाला नावानिशी इथं आल्यावर कळेल. असल्या प्रकारचं प्रदर्शन मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं होतं. त्यामुळे मी स्वतःला लय नशिबान समजतो. तुम्हाला पण शिवकालीन तसं मराठ्यांनी वापरलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा आस्वाद घ्यायचा असेल तर 6 मार्च पर्यंत येऊन इथं भेट देऊन जावा. तर आता सगळ्यांच्या आवडीचं छुपशस्त्र जे की आपल्या थोरल्या महाराजांनी अफजल खानाला फाडाय वापरलं होतं ते वाघनख पण तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर नक्की या आणि पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायला अजिबात विसरू नका.